भद्रावती तालुक्यातील घोडपेठ मंडळ पिपरी साजा अंतर्गत येणाऱ्या घोनाड येथील तलाठी अनिल गहूकर यांनी 10,000 रुपयाची लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले असून त्यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे। तलाठी गहूकर यांना निलंबित करण्याबाबत भाजपा युवा मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। भद्रावती शहरातील शेतकरी उमेश नानाजी काकडे यांचे भद्रावती तालुक्यातील मौजा पिपरी येथे शेती असून शेती सर्वे क्रमांक 87 शेताची आराजी 2.31 असे आहे। त्यापैकी अर्धा वाटा लहान मुलगा महादेव जीवल काकडे याच्या नावावर लिहून देत आवश्यक सर्व कागदपत्रे तयार करून मृत्यूपूर्वीच 30 सप्टेंबर 2009 रोजी दुय्यम निबंधक भद्रावती यांच्याकडे सादर केले होते। प्रसंगी या मृत्यूपत्रानुसार व शेतीच्या सर्व नियमानुसार दस्तावेज तयार करून महादेव काकडे यांनी पिपरी येथील पटवारी कार्यालयात 19 जून रोजी सादर केले। येथील पटवारी अनिल गहूकर यांनी प्रकरण फेरफार करण्याबाबत युवक उमेश काकडे याला टाळाटाळ करत आज उदय असे बोलून आर्थिक व्यवहार करण्याकरिता बोलत होते। यामुळे उमेश काकडे हा मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचल्याने या प्रकरणाची माहिती त्याने भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव इमान खान यांच्याकडे लिखित स्वरूपात देत तलाठी 10,000 रुपयाची मागणी करत असल्याची माहिती दिली। यामुळे संतप्त झालेल्या भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव इमान शेख यांनी पिपरी येथील तलाठी अनिल गहूकर यांना तात्काळ निलंबित करून अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची माहिती घ्यावी तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। त्याचप्रमाणे तलाठीला निलंबित न केल्यास भाजयुमो मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला। जिल्हाधिकारी साहेब यांना एक तहसीलदार साहेबांच्या मार्फत एक पत्र दिलं आहे, निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये घोडपेठ मंडळ अंतर्गत घोनाड साजाचे पिपरी देशमुख येथील पटवारी अनिल गहूकर यांनी महादेव जुबल काकडे यांना त्यांच्या एका फेरफारासाठी 10,000 रुपयाची लाच मागितली आहे। ते प्रकरणाची आमच्याकडे संभाषणाची क्लिप आहे। त्याच्यावर कठोर अशी कारवाई आणि त्याच्यावर CID चौकशी बसावी आणि त्याच्या पूर्ण संपत्तीची चौकशी व्हावी याकरिता आम्ही एक मागणी केली आहे। त्याकरिताच आम्ही निवेदन दिलं आहे। ह्या निवेदनावर तात्काळ कारवाई नाही तर युवा मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। भद्रावतीवरून जावेद शेख यांची रिपोर्ट।